सध्या टोमॅटो हंगाम सुरू असला तरी देखील संततधार पावसामुळे टोमॅटो पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली असून अशा प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटो बाजारात विक्रीस आणत आहेत। मात्र योग्य प्रतवारी न केल्यामुळे दर्जेदार मालास अपेक्षित दर मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतवारी करूनच टोमॅटो बाजारात विक्रीस आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरीचे सभापती प्रशांत कड यांनी केले आहे। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाशिक कळवण मार्गावरील मुख्य मार्केट यार्ड या ठिकाणी टोमॅटो मार्केटच्या भव्य शुभारंभ प्रसंगी सभापती प्रशांत कड बोलत होते। यावेळी त्यांनी सांगितले की टोमॅटोचे उत्पादन घेत असताना सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या पावसाने टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली असून अशा प्रतिकूल परिस्थितीत उत्पादित मालाची दर्जानुसार वर्गवारी करणे आवश्यक असल्याचे कड यांनी नमूद केले। दिंडोरी बाजार समितीत आजपासून दररोज टोमॅटो विक्रीस येण्यास सुरुवात होणार आहे। मात्र माल एकत्र व संमिश्र स्वरूपात असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर कमी मिळतो। त्याऐवजी उच्च दर्जाचा माल स्वतंत्रपणे मांडल्यास चांगला भाव मिळू शकतो असे मत मांडण्यात आले। शुभारंभ प्रसंगी प्रति कॅरेटला 1100 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे क्रांती व्हेजिटेबल कंपनीचे संचालक अजय बोरस्ते यांनी इतका दर दिला। यावेळी संचालक गंगाधर निखाडे, पांडुरंग गडकरी, बाळासाहेब पाटील, अरुण अपसुंदे, गुलाब तात्या जाधव, अमित चोरडिया, दत्तू राऊत, दत्तू भेरे, सचिव जे.के. जाधव, व्यापारी विकास खुगे, रंगनाथ जाधव, भास्कर वसाळ, राजू घडवचे, नाना धात्रक, दिगंबर बोरस्ते, अजय बोरस्ते, मधुकर वाघ, अनिल पाटील, मनोज मवाळ, राजेंद्र महाले आदींसह व्यापारी वर्ग व कर्मचारी वृंद हजर। कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो आज टोमॅटोचा नव्याने शुभारंभ झाला, शुभारंभ प्रसंगी आज आमच्या दिंडोरी तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे आदरणीय पांडुरंग गडकरी असतील, त्यानंतर आमचे सर्व संचालक मंडळ असेल व सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले व आजचा जो शुभारंभ झाला तो सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा झाला आहे। आजचा जो शुभारंभ 1100 रुपये प्रति जाळीप्रमाणे आजचा नवीन मार्केटचा शुभारंभ झाला। मी एवढंच सांगू इच्छितोय शेतकरी बांधवांना की आपण सर्व शेतकरी बांधवांनी आजचा जो लिलाव झाला आहे त्या प्रसंगी आपण इथलं जे मार्केट आहे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचं ते रोख स्वरूपाचं चालू केलं आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना मी एवढीच विनंती करेल की आपण रोख स्वरूपात व्यवहार करावा व्यापाऱ्यांशी व रोख स्वरूपात सगळे पैसे घेऊन जावं व आपला शुभारंभ झाला त्या प्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवांना व आपल्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय। आज दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा शुभारंभ झाला, त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल आणला। प्रत्येक वर्षी या ठिकाणी आपल्याकडचे शेतकरी पिंपळगावला त्या ठिकाणी माल घेऊन जातात, नाशिकला जातात, परंतु सर्व शेतकऱ्यांना दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आवाहन करतो की या ठिकाणी आपला माल योग्य प्रतवारी करून जर या ठिकाणी दिंडोरी मार्केटला आणला 100% या ठिकाणी व्यापारी रोख पैसे या ठिकाणी प्रत्येक व्यापारी या ठिकाणी देणार आहे आणि जास्तीत जास्त माल या ठिकाणी जास्तीत जास्त व्यापारी पण या ठिकाणी मार्केट कमिटीने वाढवले तरी सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त माल हा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीला आणावा।